सत्य की जय हो. आज NCERT बद्दल अर्थात नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे जे असं काउन्सिल आहे, अशी एक संस्था आहे जी एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग देणार आहे. म्हणजे शिक्षणामधलं संशोधन करणारी एक संस्था, जिच्या वतीनं शालेय अभ्यासक्रम निश्चित केले जातात. अशी संस्था सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. याचं कारण असं की इयत्ता 9वीच्या मुलांचा इतिहास विषयक अभ्यासक्रम त्यांनी आखला आणि त्या अभ्यासक्रमामध्ये अर्थातच आपली प्राचीन सभ्यता असं ज्याला म्हटलं जातं, प्राचीन संस्कृती आहे, हरप्पा, मोहनजोदडो याच्याबद्दल त्या मुलांना माहिती व्हावं, इतिहासाचं भान जागृत व्हावं, तत्कालीन समाज समजावा, याच्यासाठी अभ्यासक्रमामध्ये काही भाग समाविष्ट करण्यात आला. आणि अर्थातच हडप्पा मोहनजोदडो या संस्कृतीबद्दल बोलताना स्त्री यांच्या संदर्भात बोलणं हे अपरिहार्य असतं. याचं कारण तत्कालीन समाजामध्ये त्या संस्कृतीचा अभ्यास करताना, उत्खनन करत असताना ज्या वस्तू सापडल्या, ज्या मूर्ती सापडल्या, त्या मुख्यतः म्हणजे 2 प्रकारच्या मूर्ती आहेत. एक कास्य मूर्ती, धातूच्या मूर्ती तुम्हाला दिसतील, आणि दुसरीकडे मातीच्या मूर्ती आहेत. आणि या मातीच्या ज्या मूर्ती सापडल्या आहेत त्या सर्व बहुतांश या मातृदेवता आहेत. याच मूर्त्यांमध्ये एक जगप्रसिद्ध मूर्ती असणारी, जिला डान्सिंग वुमन असं म्हटलं गेलं, डान्सिंग गर्ल असं म्हटलं गेलं. आणि या डान्सिंग गर्लची जी प्रतिकृती आहे, तिचं स्कल्पचर आहे, त्याचा फोटो अभ्यासक्रमामध्ये टाकलेला होता. आणि त्या अभ्यासक्रमामध्ये टाकल्यानंतर त्या फोटोची छेडछाड करण्यात आलेली आहे. छेडछाड कशी? त्या फोटोमध्ये जे मूळ चित्र आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, या मूळ चित्रामध्ये तुम्हाला ती मुलगी, ती स्त्री ही एक हात तिचा कमरेवर आहे, बाजूबंद तिनं घातलेला आहे, आणि दुसरा हात हा त्याच्यात आभूषणांनी सजलेला संपूर्ण हात आहे. तिचे तुम्ही केशाची रचना पाहिली तर प्रचंड मोठे केस, ज्याचा तिने आंबाडा माळलेला आहे. तिनं गळ्यामध्ये दागिन्यांचा हार घातलेला आहे. असं एक चित्र तुम्हाला दिसतं. आणि अर्थातच ही मूर्ती जी आहे, जी तेव्हा बनली गेलेली आहे, ती नग्न मूर्ती आहे, म्हणजे तिला वस्त्र नाहीत. आता इतिहासामध्ये ज्या पद्धतीच्या या निर्मिती झालेल्या आहेत, ज्या मूर्ती बनलेल्या आहेत, त्या तुम्हाला अभ्यासक्रमात देत असताना जशाचा तसा द्यायला पाहिजेत. आता NCERT कडून एक गंभीर चूक अशी झाली की ह्या मूर्तीचं चित्र देत असताना त्यांनी तिचा वरचा भाग झाकण्यासाठी ते चित्र ब्लर केलं, अदृश्य, ते ठळक दिसणार नाही, किंवा त्याला जणू काही वस्त्रच घातलेली आहेत, या पद्धतीनं त्या चित्राची मोडतोड ही आता करण्यात आली. आणि वाद होणं स्वाभाविक होतं. इतिहासकार त्याच्याबद्दल बोलले, इतिहासाचे अभ्यासक बोलले, सामाजिक कार्यकर्ते बोलले, सर्वजण बोलले आणि ते विरोधात बोलले. याचं कारण इतिहासाची या पद्धतीची मोडतोड ही समाजाला परवडणारी गोष्ट नसते. इतिहास आहे तसा तुम्हाला समजून घ्यावा लागतो. इतिहासातल्या काही गोष्टी उमगत नसतील तर त्याला प्रश्न विचारावे लागतात, त्याचे धागेदोरे शोधत जावे लागतात. तत्कालीन इतिहासामधल्या सर्व उत्पादनाच्या पद्धती, काय प्रकारची संस्कृती तेव्हा होती, काय प्रकारची शहर रचना होती, याचा अभ्यास हा इतिहासामध्ये, पुरातत्वामध्ये, वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये केला जातो. आणि तो आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे NCERT सारख्या संस्थांचं खरं तर काम आहे. ती जरी स्वायत्त संस्था असली तरी केंद्र शासन तिला मार्गदर्शन करतं, अभ्यासक्रमाच्या बाबत असेल, सर्व गोष्टींमध्ये. आणि त्यामुळे 1961 साली खरं तर या संस्थेची स्थापना झाली. पण असं असताना 1961 पासून ही नंतरच्या टप्प्यामध्ये खूपदा वादाच्या भोवऱ्यात आपल्याला सापडताना दिसते. विशेषतः अलीकडच्या या दशकामध्ये यासारख्या संस्था, शिक्षण संस्था असतील, सायंटिस्ट लोकांच्या संघटना असतील, सायन्स काँग्रेस असेल, याच्यामध्ये सध्या
या पद्धतीचे वादविवाद खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. अर्थात त्याला तत्कालीन राजकारण, तत्कालीन सत्ताधारी वर्ग, तत्कालीन राजकीय पक्ष जे सत्तेमध्ये आहेत, हे सर्व त्याला कारणीभूत आहेत. हे काही झाकून राहिलेली गोष्ट नाही. आता सुद्धा नेमकं हेच घडतंय की या इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये नृत्य करणारी स्त्री हिचं चित्र आलं. अर्थात हे चित्र आपण जर पाहिलं तर ते चित्र आहे त्या मूळ स्वरूपात, ती मूर्ती, त्याचं जे चित्र आहे ते मूळ स्वरूपात अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालं पाहिजे. अभ्यासक्रम हा कोणाच्या मर्जीवर अवलंबून नसतो. अभ्यासक्रमातून त्या समाजाचं योग्य चित्रण आजच्या विद्यार्थी वर्गापुढे आलं पाहिजे. मग या मूर्तीचं तुम्ही जर वर्णन पाहिलं तर ती मूर्ती आपल्याला जी दिसते, जी मोहनजोदडो, हरप्पा या संस्कृतीचा अभ्यास करत असताना उत्खननाच्या वेळेस या अभ्यासांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आणि तेव्हा काही मूर्ती सापडल्या, काही आभूषणं सापडली, किंवा मोहनजोदडो शहराची रचना काय प्रकारची होती, ती किती प्रगत संस्कृती त्या काळात होती. तेव्हा न्हाणीघरं होती, सार्वजनिक न्हाणघरं होती, बाजारपेठा होत्या. या सगळ्याचं म्हणजे एक सभ्य संस्कृती, एक उन्नत संस्कृती, एक प्रगत संस्कृती ही हरप्पा मोहनजोदडोच्या काळामध्ये आपल्याला सापडते आणि त्याचा आपल्याला प्रचंड अभिमान हा असला पाहिजे. आणि तो सगळा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांपुढे आहे तसा पोचवला पाहिजे, मोडतोड करून नाही. आज हे चित्र जे दिलं गेलंय एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकात, त्या चित्राची मोडतोड ही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये यंदाच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये केलेली दिसते. केलं काय गेलं? मूर्ती अत्यंत सुंदर आहे, ती मूर्ती बोलते याचा अर्थ तिच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला इतिहासाचं एक भान येतं. त्या मूर्तीकडे पाहताना ती मूर्ती आपल्याला हे सांगते तिचा कालखंड, ती मूर्ती आपल्याला सांगते तिची घडण, ती मूर्ती आपल्याला सांगते तिच्या भावमुद्रा, ती मूर्ती आपल्याला तत्कालीन आभूषणं कशी होती याच्याच ज्ञान देत असते. या अर्थानं ती मूर्ती आपल्याशी संवाद करत असते. पण म्हणूनच ही मूर्ती ज्या पद्धतीनं आहे तिचं मूळ चित्र अभ्यासक्रमात आलं पाहिजे. आता एनसीईआरटी नेमकं केलं ते चित्र, ती मूर्ती नग्न असल्यामुळे तिला त्या स्त्रीच्या, त्या मुलीचा, त्या बाईचा वरचा भाग ब्लर करण्याचा प्रयत्न आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये केला गेला आणि वादाला तोंड फुटलं. याच्यात पहिली गोष्ट, इतिहासामधल्या पुरावे दस्तऐवज आहेत असे तुम्ही शिकवले पाहिजेत, त्याची मोडतोड करता कामा नये, म्हणून त्याला विरोध झाला. आणि दुसरी गोष्ट, या निमित्तानं अनेक प्रश्न हे उपस्थित झालेले आहेत. शेवटी नग्नता म्हणजे काय, नग्नतेकडे एक बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे याच्याबद्दल आज बोलण्याची गरज आहे. हा दुसरा मुद्दा. मूळ मुद्दा असा आहे की ही मूर्ती जी आहे म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये ज्या ज्या मातृदेवतांच्या मूर्ती आपल्याला सापडल्यात त्या या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याशी बोलतात. तुम्ही स्क्रीनवर पहा, एक चित्र तुम्हाला दिसतं. ती मूर्ती अशी आहे ज्याच्यातून स्त्री जसं बाळ प्रसवते तसं तिच्याकडून वृक्ष प्रसवतानाचं चित्र, म्हणजे एक सृजनशीलता ही स्त्रियांकडे आहे. आणि ते सर्व चित्रांमध्ये, मूर्त्यांमध्ये, शिल्पांमध्ये आपल्याला येत गेलेलं दिसतं. म्हणजे सर्व तुम्ही मातृदेवतांची चित्र जर एकामागे एक बघत गेलात तर त्याच्यामध्ये जशी स्त्री आहे शरीरानं, तिच्या कर्तृत्वानं, तिच्या सजावटीनं, तिने जे काही आभूषण घातलेली आहेत ती जशीच्या तशी हुबेहूब तुम्हाला या मातृदेवतांच्या चित्रांमधून दिसत जाते. म्हणजे तिचं वक्षस्थळ, छातीचा भाग हा ठसठसीत, उठावदार आहे. तिथे कुठेही श्लील अश्लील अशा गोष्टी मनाला शिवत सुद्धा नाही. हेच काय, म्हणजे सिंधू संस्कृतीतल्याच मूर्ती नाही, खजुराव म्हणजे अनेक आपल्या शिल्पकला तुम्ही पाहत गेलात, अनेक लेण्यांमधली शिल्प तुम्ही पाहत गेलात तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी अत्यंत सहजपणे, अत्यंत चांगल्या रीतीनं आपल्याला मांडल्या गेलेल्या दिसतात.
मुद्दा हाच आहे की या इतिहासाकडे बघण्याची एक नितळ दृष्टी, या इतिहासाकडे बघण्याची एक निकोप दृष्टी तुम्हाला या विद्यार्थी रूपी भावी पिढीपुढे पोहोचवली पाहिजे. हा मुद्दा आहे, ना की ती मूर्ती झाकणं, स्त्रियांचं विशिष्ट अंग झाकणं हा इतिहासावर पडदा पाडण्याची गोष्ट आहे. आणि खरं तर हे पडदे टाकून यांनी यांचं खरं स्वरूप उघड केलंय असं माझ्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्तीला वाटतं. याचं कारण असं आहे की ही जी संपूर्ण सिंधू संस्कृती आहे तिचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य ती मातृसत्ताक आहे. म्हणजे तिचा कालखंड जर तुम्ही पाहिलात, हा कालखंड कोणता आहे, म्हणजे सिंधू संस्कृतीचं जे खोरं आहे त्याला समृद्ध संस्कृतीचं खोरं आपण म्हणतो आहोत. आणि हे सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यामध्ये जो काही इतिहास घडला इसवी सन पूर्व 3 सहस्त्र हे आपल्याला दिसत आहे. आणि म्हणजे आपला प्राचीन ठेवा मानवी संस्कृतीतला आदर्श वाटेल, अभिमान वाटेल असा संपूर्ण सिंधू संस्कृतीत आपल्याला सापडतो. आणि या सिंधू संस्कृती जी आर्य पूर्व संस्कृती आहे, एक महत्वाचा गोष्ट आहे म्हणजे चित्राशी मूर्तीची छेडखानी का होते, कारण अलीकडे काही विद्वानांचा, काही गटांचा हा प्रोजेक्ट आहे, हा उपक्रम आहे की आर्य हे बाहेरून आलेले नाहीत, आर्य इथलेच आहेत. आणि ते दाखवण्यासाठी इतिहासाची प्रचंड मोडतोड करण्यासाठी हे तथाकथित इतिहासाचे अभ्यासक आज आपल्याला सज्ज झालेले दिसतात. ही एक लिटमस टेस्ट असू शकते की आर्य तेव्हा होते. हे मी म्हणते याचं कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आणि त्या प्रवृत्तीच्या, त्या विचारांच्या लोकांकडून हे सातत्यानं डान्सिंग गर्ल हिचं वर्णन आर्य स्त्री असं केलं गेलेलं आहे. म्हणजे आर्य त्या काळात होते आणि या सर्व संस्कृतीच्या निर्माणामध्ये त्यांचं योगदान आहे हे ओढून ताणून दाखवण्याचा प्रयत्नाचा हा एक भाग असावा अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आज आहे. आता सिंधू संस्कृतीमध्ये ही जी आर्यपूर्व संस्कृती आहे, सिंधू संस्कृतीच्या आधी जो संपूर्ण इतिहास आपल्याला दिसतो हा कोणता आहे, हा प्रश्न निश्चित उपस्थित केला पाहिजे, ज्याचा संबंध या डान्सिंग गर्लशी आहे, नृत्य करणाऱ्या स्त्रीशी आहे. याचं कारण यामध्ये स्त्री सत्ता नावाचा गणसमाज अस्तित्वात होता. मी जी आत्ताची मांडणी करते कारण की इतिहासाकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन आहेत, त्यात काही मतभेद आहेत, पण एक महत्वाचा दृष्टिकोन महाराष्ट्रात, भारतात आहे तो म्हणजे कॉम्रेड शरद पाटील, प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी ज्या पद्धतीनं इतिहासाकडे पाहिलं ते अत्यंत पुढारलेली अशी इतिहास लेखनाचं पद्धतीशास्त्र आपल्याला दिसतं. त्या दर्शनातून ते आपल्याला काय सांगतायत तर आपल्याकडे इतिहासाच्या सुरुवातीचा जो संपूर्ण पहिला टप्पा आहे तो स्त्री सत्तेचा आहे. स्त्री सत्ता गणसमाज अस्तित्वात होता याच्यावर त्यांनी अत्यंत भर देऊन सतत लिखाण केलं, ती मांडणी केली. याचं कारण की स्त्री सत्ताक समाज होता म्हणजे काय होतं तर स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, त्या शेतजमिनीचं मापन करत होत्या, त्यांनी भूमितीचा शोध लावला, त्यांनी गणितीचा म्हणजे एका गणामध्ये 96 कुलांचा मिळून एक गण स्त्री सत्तेचा बनत होता. आणि या गणांमध्ये जमिनीचं समान वाटप ती गणाची मुख्या करत होती. हे लिहिण्यामध्ये त्यांनी एक एक खंड समर्पित केलेला आहे. त्याचं कारण तपशिलात अत्यंत ऐतिहासिक पद्धतीनं मांडणी प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील करतात. आणि ती आपण समजून घेतली तर ह्या नृत्य करणाऱ्या स्त्रीच्या मूर्तीचा उलगडा सुद्धा आपल्याला होत जातो. म्हणजे या मूर्तीचं जे वर्णन आलेलं आहे ते तुम्ही नीट पहा. स्क्रीनवर तुम्हाला ही डान्सिंग गर्ल दिसतेय. तिचा एक हात हा कमरेवर आहे, एक हात हा पुढे गुडघ्याच्या इथे आहे आणि कमरेवर जो हात आहे पट्टा बांधलेला आहे म्हणजे आभूषण तिनं घातलेलं आहे. केस तुम्ही पहा,
तिचा केसाचा असा आंबाडा म्हणजे भरघोस काळेभोर केस आहे, तिचे डोळे तुम्ही पहा, हे डोळे अत्यंत बोलके, आश्वासक, ठाम निर्धार असणारे असे तुम्हाला दिसतील. तिचा दुसरा हात तुम्ही पहा, हा आभूषणांनी पूर्ण सजलेला आहे, पूर्ण काय ज्यांना आपण बांगड्यांसारखं दंडापासून खालपर्यंत आहे, हे तिचा आहे. तिचा एक पाय पहा, जो पुढे नृत्यासारखा पुढे आलेला, वाकलेला गुडघ्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि इथेच गोष्ट संपत नाही. आता जे जे इतिहासातले अभ्यासक या मूर्तीबद्दल बोलतायत ते तिचं हे वर्णन करतात, पण या वर्णनाच्या सोबत आता तुम्ही नीट लक्ष देऊन हे पहा की तिचा जो दुसरा हात आहे, म्हणजे एक हात कमरेवर आणि जो दुसरा हात आहे जो आभूषणांनी नटलेला आहे, पण त्या हातामध्ये तिनं काय धरलेला आहे, तर त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल. आपण झूम करूयात आणि त्या तिच्या हातामध्ये तुम्हाला एक पात्र असलेलं दिसतं. मला वाटतं याच्याकडे आजच्या काळात नीट लक्ष आपण दिलं पाहिजे. ही फक्त नृत्य करणारी स्त्री नाही. ही नृत्य केव्हा करतीये, ती नृत्य का करतीये, तिच्या एका हातात ते पात्र का आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि याची उत्तरं आपल्याला, मी ज्यांचा सुरुवातीला उल्लेख केला, प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या मांडणीत सापडतात. ती आपण नीट लक्षात घेतली पाहिजेत. कॉम्रेड शरद पाटलांनी स्त्री सत्तेचं वर्णन करत असताना स्त्रिया राज्यकर्त्या होत्या. राज्यकर्त्या, राजकार्य कोणतं, ते राजकार्य होतं गणभूमीचं समान वाटप स्त्रिया करत होत्या, हे राजकार्य आहे. मग त्या गणाची मुख्या हे वाटप करत असताना काय करत होती याचं अत्यंत सुंदर वर्णन कॉम्रेड शरद पाटील यांनी केलेलं आहे. गणामध्ये 96 कुलमाता आहेत, त्यांची गणसभा भरत होती आणि त्या गणसभेमध्ये त्या 96 कुलमुख्या बसत असत. आणि ही जी गणाची मुख्या असेल ती हातात एक दगडाचं पात्र तिच्या हातामध्ये होतं आणि त्या पात्रामध्ये फासे टाकलेले होते. हे फासे कोणते होते, ते फासे लाकडाचे बनवलेले आहेत. त्या फासांवर, फासे जे होते ते 96 फासे आहेत. 96 फासांवर 96 वेगवेगळी चित्र ही काढलेली होती आणि जमिनीवर त्याच पद्धतीची चित्र. ती गणमुख्या नृत्य करत करत आपल्या कुलमुख्यांसमोर नृत्य करत करत जात होती. ही डान्सिंग गर्ल आहे, ती त्याचं प्रतीक आहे. स्त्री सत्तेमध्ये गणमुख्या गणभूमीचं वाटप करण्यासाठी दगडी पात्रात 96 फासे खळखळवत नृत्य करत एकेकी पुढे जायची. कुलमुख्या त्यातला एक फासा उचलायची. त्या फाश्यावर जे चित्र आहे, त्या जमिनीवर जे चित्र आहे, ती जमीन तिची, तिच्या कुलाची, आणि त्या कुलानं ती जमीन कसायची. हे जमीन वाटपाचं संपूर्ण कार्य हे स्त्री सत्तेमध्ये राजकार्य मानलं गेलेलं होतं, जी गणमुख्या करत होती. आता ही डान्सिंग गर्ल ही फक्त प्राचीन सभ्यता असणारी, आभूषणांनी नटलेली नाही. ही आमच्या स्त्री सत्तेचा इतिहास आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवणारी आहे. तिच्या हातातलं पात्र, तिच्या नृत्याची मुद्रा, तिच्या हातातलं हे पात्र, तिचा डोळ्यातला कणखरपणा, तिच्या उभा राहण्यामधला धीटपणा आम्हाला स्त्री सत्ता कशी होती हे आमच्यापर्यंत पोहोचवतो. हा ऐतिहासिक वारसा आहे नृत्य करणाऱ्या स्त्रीचा. डान्सिंग गर्ल ही आम्हाला स्त्री सत्तेचा इतिहास, संस्कृती आमच्यापर्यंत पोहोचवणारी वाटते आणि त्याकडे आपण जरा नीट लक्ष दिलं पाहिजे. समाजामध्ये माणूस जेव्हा जन्माला तेव्हापासून तो वस्त्र घालत नव्हता.
वस्त्र ही संकल्पना नंतरच्या टप्प्यामध्ये माणसाचा जसजसा विकास होत गेला, तो प्रगत संस्कृतीकडे वाटचाल करायला लागला, तेव्हा वस्त्र नावाची कल्पना आली आहे. त्यामुळे वस्त्र आहे किंवा वस्त्र नेसलेलं नाही याच्यावर समाजाचं मूल्यमापन होऊ शकत नाही. असा समाज आपल्याकडे होता जेव्हा अजिबात वस्त्र नेसली जात नव्हती. नंतरच्या काळात अगदी कमी वस्त्र ही नेसली गेली आणि अगदी नंतरच्या टप्प्यामध्ये पूर्ण वस्त्र असा समाज झालेला आहे. म्हणून आजच्या समाजाच्या वस्त्रकल्पना आपल्याला सिंधू संस्कृतीच्या वस्त्रकल्पनेशी जोडून पाहता येणार नाही. हे तर आपल्याला मुलांना शिकवायचंय. आपण शिक्षणामध्ये असणारी, अध्ययन अध्यापन करणारी जबाबदार लोकच जर अशा इतिहासाची मोडतोड करू लागलं तर समाजामध्ये एक अत्यंत विपरीत चित्र निर्माण होऊ शकतं. त्यामुळे या डान्सिंग गर्लचा खरा इतिहास या निमित्तानं आपल्या पुढे आणला पाहिजे. आज अभ्यासक्रमामध्ये कॉम्रेड शरद पाटील जो इतिहास सांगतात त्या पद्धतीनं या नृत्य करणाऱ्या स्त्रीचं वर्णन आलेलं नाही. ते खरं तर इतिहासात समाविष्ट होण्याची गरज असताना आपण कोणत्या नग्नतेबद्दल बोलतो? आपल्याकडे संत स्त्रिया होत्या, पुरुष होते, त्यांनी या सगळ्या प्रक्रियेकडे कसं बघायचं? स्त्री देहाकडे बघण्याची दृष्टी ही माणसाची विकसित झाली पाहिजे. आणि हे आपल्याला 11व्या-12व्या शतकात, मध्ययुगात अनेक संतांनी वारकरी परंपरेनं आपल्याला शिकवलेलं आहे. अक्क महादेवी ही विवस्त्र होऊन निघाली घरातून, कुठल्याही प्रकारचा पाश नाही आणि जशी मी आहे तसा स्वीकार माझा झाला पाहिजे, माझं शरीर माझं आहे हे सांगण्याचा अधिकार 12व्या शतकात अक्क महादेवींनी घेतला. आणि माझ्या शरीरापेक्षा मी जे ज्ञान बोलतीये त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, हे खरं तर अक्क महादेवी आपल्याला शिकवतात. आपल्याला चांगदेव आणि मुक्ताबाई यांची कथा माहिती आहे. मुक्ताबाई आंघोळ करत असताना चांगदेव हे आत प्रविष्ट होतात आणि त्यांना मनात लज्जा उत्पन्न होते की मुक्ताबाई आंघोळ करतीये आणि मी तिला पाहिलं, हे माझ्याकडून खूप अपराध घडलेला आहे. तेव्हा मुक्ताबाई म्हणजे चांगदेवानी सुद्धा छोट्या मुक्ताबाईला गुरु केलेला आहे. ही परंपरा आपण लक्षात घेऊया. तेव्हा मुक्ताबाई चांगदेवांना काय सांगतात, हा दृष्टिकोन, हा विचार आज आपल्याला विद्यार्थ्यांना आणि समाजाला सांगण्याची गरज आहे. मुक्ताबाईंनी चांगदेवांना असं म्हटलं, जनी वनी हिंडतात गायी त्यांना वस्त्रे असतात काय. गाय जशी वनामध्ये फिरते, गायीकडे तिने कपडे नाही घातले म्हणून तुम्ही काही श्लील अश्लील या भूमिकेतून पाहत नाही. जसं गायीकडे तुम्ही स्वाभाविकपणे पाहता तसं स्त्री देहाकडे बघायला शिकलं पाहिजे. हे आपल्याला मुक्ताबाई ज्ञान शिकवून जाते. ही महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला चक्रधर स्वामी हे सांगतात, स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दल विटाळ शब्द वापरलेला आहे. तेव्हा आम्हाला चक्रधर स्वामींनी शिकवलं, सांगितलं, जसा नाकाला शेंबूड तसं मासिक तो स्त्राव आहे, इतकं स्वाभाविकपणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि आज 21व्या शतकात विश्वगुरु बनण्याचा दावा करत असताना आपण ही भाषा करतोय की त्या डान्सिंग गर्लच्या मूर्तीला कपडे, तिचं नग्नता दिसू नये म्हणून झाकण्याचा प्रयत्न, हा केवळ त्या मूर्तीची नग्नता झाकण्याचा प्रयत्न नाही, हा खरा इतिहास दडवण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून याचा निषेध झाला, तो योग्य आहे. आपल्याला ज्या पद्धतीनं मुक्ताबाईनं शिकवलं तसं स्त्री देहाकडे बघता आलं पाहिजे स्वाभाविकपणे. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. आणि याच अर्थानं सिंधू संस्कृतीत ज्या मातृदेवतांचं पूजन होत होतं, ज्या मातृदेवतांच्या छोट्या छोट्या मूर्ती त्या काळामध्ये सापडलेल्या आहेत, मातृदेवतांचं पूजन याचसाठी झालं कारण त्या प्रजनन शक्ती त्यांच्याकडे आहे, त्या शेतीशी म्हणजे समृद्धीशी जोडलेल्या आहेत. आणि म्हणून या मातृदेवतांचं पूजन हे सिंधू संस्कृतीतून
पर्यंत होत आलं. पण आज मात्र स्त्री देहाकडे अत्यंत विपरीत पद्धतीनं पाहिलं जातं. एक तर स्त्री देह हा फक्त स्त्री देह म्हणून बघितलाच जात नाही. तो स्त्री देह कोणत्या जातीचा आहे, तो स्त्री देह कोणत्या धर्माचा आहे, मुसलमान बाई असेल तर काय काय करावं काय नाही हे लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे बाईचं शरीर बाईचं नाही, ते धर्माचं आहे, ते जातीचं आहे, ते वंशाचं आहे. तर ही बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. स्त्री देहाकडे स्वाभाविकपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि असं जेव्हा होत नाही ना, आज जे गळे काढून ती मूर्ती झाकण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी तेव्हा सुद्धा बोलायला हवं होतं, जेव्हा मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली जात होती. नग्न धिंड हे पनिशमेंट म्हणून, तिला शिक्षा म्हणून केली झालेली गोष्ट होती. ही नग्नता, ही अश्लीलता बंद झाली पाहिजे. ना की जुन्या मूर्ती, ना की जुने शिल्प, त्याच्यावर जाऊन तुम्ही पडदे. उद्या चालून जर कुणी असं करायचा प्रयत्न केला की खजुराहो मध्ये जाऊन सर्व त्या चित्रांना भगवी वस्त्र किंवा कुठली पांढरी वस्त्र जाऊन नेसवली तर तो अपराधच आहे. तो कोणता अपराध आहे? तो सामाजिक अपराध आहे. तुम्ही इतिहासाची छेडखानी केलेली आहे आणि म्हणून या पद्धतीनं आपल्याला समाजाकडे पाहता येणार नाही. इतिहासामध्ये जसं घडलं, जो इतिहास आहे त्याला अधिक अधिक त्याच्यावरची पोट बाजूला सारत अधिक चांगला इतिहास चांगल्या पद्धतीनं पुढे मांडणं, सत्य इतिहास कथन करणं हे आपलं काम आहे. अन्यथा हा समाज हा हेवेदावांवर उभा राहील. हा समाज माणसांमध्ये भांडणं करेल. हा समाज स्त्रियांच्या देहाकडे एक उपभोग वस्तू म्हणून बघेल. ती एका जातीची मालकीची वस्तू म्हणून बघेल, एका धर्माची मालकी म्हणून ती बघेल. अंतिमतः त्याचा परिणाम हा स्त्रियांचं शरीर जणू काही युद्धभूमी बनण्याकडे सरकेल. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर स्त्रियांच्या शरीराकडे, स्त्रियांच्या अस्तित्वाकडे, स्त्रियांच्या असण्याकडे अत्यंत स्वाभाविकपणे पाहणं, त्याचा स्वीकार करणं, ही मनोवृत्ती, ही दृष्टी समाजात येण्याची गरज आहे. आणि म्हणून ही दृष्टी समाजात यायची असेल, आपला समज त्या पद्धतीनं वृद्धिंगत व्हायचा असेल, डान्सिंग गर्लच्या हातामधलं खळखळणारं पात्र आज नेमकं काय सांगतंय हे आपण समजून घेण्याची गरज आहे. अन्यथा स्त्रिया या देशात कुठल्याच अर्थानं सुरक्षित राहणार नाहीत. ना मूर्तीत त्या सुरक्षित राहतील, ना आजच्या अस्तित्वाच्या काळात त्या सुरक्षित राहतील. आणि म्हणून त्यांना मूर्तीतही सुरक्षित राहू द्या, त्या जशा आहेत तशा राहू द्यात, हाच आजच्या सत्यवेदचा सांगावा. सत्य की जय हो. नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना नम्र आवाहन, द सत्यशोधक हे आपल्या विचारांचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप लोकांना हा व्हिडिओ पाठवा, आपल्या विचारांच्या प्रसारात सहभागी व्हा. धन्यवाद. सत्य की जय हो.